संचिता, हे संचिता, काय हो? जिलेबीचे स्टॉल लागायला जिलेबीचे. आणू काय थोडी विकत थोडी? कशाला? घरीच करूया की आपण. हा, तुला येते घरात करायला? घरात काय चांगलं होतं वे? काय ते सांगू नकोस. बघूया तर करून. चल चालू कर. त्यात आपण आधी मैदा घेतलाय. आता मैद्यात आपल्याला हळूहळू पाणी घालून ठेवायचं आहे. थोडं थोडं करून पाणी घालायचं आपल्याला. हे आपण मैदा आणि पाणी मिक्स केलेलं मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे. यामध्ये गाठी ठेवायच्या नाही आहेत आपल्याला. हे फार पातळ पण करायचं नाही आपल्याला. हे अजून आपलं झालेलं नाही आहे. जेव्हा एकसारखी कन्सिस्टन्सी येईल ह्याला त्यावेळेस आपलं तयार पीठ झालंय म्हणायचं. फेटून फेटून याची आता कन्सिस्टन्सी बरोबर आलेली आहे. आता हे पीठ आपण 15 तासासाठी झाकून ठेवायचं आहे. हे फार पॅक सुद्धा करायचं नाही, आपण गच्च झाकून ठेवायचं नाही आहे. आता हे पीठ चांगलं फर्मेंट झालंय. यामध्ये थोडासा आपल्याला फूड कलर घालायचा आहे. आता हे कलर मिक्स करून घ्यायचा आहे. आता पाक बनवण्यासाठी इथं 3 बाउल साखर घेतली आहे मी आणि त्यामध्ये त्याच बाउलने 1 बाउल पाणी घालायचं आहे. ह्या पाकात थोडासा आणि कलर घालून घ्यायचा आहे. हा पाक आता उकळायला लागलाय. हा एकतारी पाक करायचा आपल्याला. आता हा एकतारी पाक तयार झाला आपला. आता हे आपण बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे. हे पीठ जास्त चिकट होतं. बाटलीत भरून घेतल्यानंतर हे तेल गरम करून त्यात सोडलं, पण अशा पटकन फुगल्यामुळे त्याचा मला अंदाज आला नाही करताना. म्हणून मी परत दुसरा प्रयोग म्हणून तो एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून घेतलं आणि त्याला एक छोटंसं छिद्र करून त्यामधनं आम्ही सोडायचा प्रयत्न केला. पण मला ते बाटलीतनं सोपं वाटलं करणं, म्हणून पुन्हा मी बाटलीतनं करायला सुरुवात केली. प्रॅक्टिसनं हळूहळू जमेल असं वाटते संचिता मला. तुला जिलब्या जमाल्यात, उद्या स्टॉल लावूया. ह्या जमल्या की लावूया. हा जमते. आता पीठ जमले, फक्त आकार जमायचा तेवढा राहिलाय. होईल का ते? आता ह्याच्या पुढच्या वेळेस जमेल. ह्या गोल्डन ब्राऊन कलरवर झालेत आपल्या. आणि तेलातनं काढायचे नाही, त्यात नाही घालायचं, डायरेक्ट पाकात टाकायचे. त्या गरम गरम टाक. टाकले थोडा वेळ ठेवायचे, 1-5-10 मिनिट असं. तेल गरम झाल्यावर यात आता जिलब्या सोडून घ्यायच्या. मला काही हलवाईंसारख्या सोडायला येत नाहीत, त्यामुळे सेपरेट सोडलेत. मस्त झाल्यात ग, एक नंबर. तुम्हाला जमत असतील तर तुम्ही सलग सोडून घ्या. टेस्ट चांगली आली होती, पण आकार जमला नाही आहे. एवढे प्रयोग केल्यानंतर आता बऱ्यापैकी आकार जमा लागलेला आहे. बघू शकता पाक खूप चांगला झाला आहे. आणि या जिलब्यासुद्धा आहेत. आणि ह्या आम्ही जराशा पहिल्यांदा प्रयोगासाठी केल्या होत्या. आणि कष्ट भरपूर आहेत. आणि हे कष्ट संचितानं घेतलेले आहेत. बघू शकता संचिताला जिलब्याचं चॅलेंज दिलं होतं आणि जिलबी चॅलेंज तिनं पूर्ण केलेलं आहे. आकार थोडासा आता जमा लागलेला आहे आणि थोडी प्रॅक्टिस केली तर 100% आकार चांगला जमणार आहे. संचिता, थँक्यू व्हेरी मच ह्या जिलब्या केल्याबद्दल. माझ्यासाठी खास, मला स्टॉलवरच्या जिलब्या खूप आवडतात म्हणून ती म्हणली की घरीच करूया. आणि आता अशा प्रकारे इथं जिलब्या तयार होत आहेत. पाकाची क्वालिटी 1 नंबर आहे.
आकार पण आता जमा लागलाय बघा मित्रांनो, किती छान दिसतात त्या. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सगळी रेसिपी अगदी सोपी साधी रेसिपी आहे. ह्या आता जिलेब्या गोल्डन ब्राऊन झाल्यावर आपण डायरेक्ट पाकात टाकायच्यात गरम गरम असतानाच. ह्या पाकात टाकून घ्यायच्यात आपण आणि एक 10 मिनिट ठेवायच्यात पाकात तशाच. ज्यांना रांगोळी वगैरे घालायची प्रॅक्टिस आहे त्यांच्यासाठी हे जिलेबी टाकणं सोपं आहे मित्रांनो. तुम्हाला रांगोळी घालता येत असेल मैत्रिणींना, तुम्हाला मित्रांना, तर तुम्ही ह्या जिलेब्या घरच्या घरी करू शकता. हे जिलेबीचं पीठ तयार करताना कोणत्याही प्रकारचं इतर ॲडिशनल काही घातलेलं नव्हतं, फक्त मैदा घातलेला. तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघताय ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हे आपल्याला असं एक 5 मिनिट ठेवायचं आहे. आता प्रॅक्टिस झाली आहे आणि आता जमा लागले, परफेक्ट गोल यायला लागला. परफेक्ट क्वालिटी. तर मित्रांनो, अनेक स्टॉलवर जिलेबी खाल्लेली आहे, पण घरी कधीच जिलेबी केली नव्हती. संचितानं ही माझी इच्छा पूर्ण केली आणि तिला मी चॅलेंज दिलं होतं आणि ही जिलेबी तयार झालेली आहे आणि टेस्ट करूया. बघा, दिसते तर मस्तच. गोड आणि कुरकुरीत झाली आहे, खूपच मस्त झाली आहे.